तर आता विराज निघाला आहे आणि विराज तुमच्याशी बोलणार आहे काहीतरी, तर ऐका. ते माझी जेव्हा व्हिडिओ होती ऑस्ट्रेलिया सोडची, मी त्याच्यामधले हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आजचा सकाळचा व्लॉग मी सुरू करत आहे सकाळी 8 वाजता, कारण की विराजला जायचं आहे आधार कार्ड अपडेट करायला. आणि आज शनिवार आहे, विराजला कालच घेऊन आले ते शुक्रवारी संध्याकाळी. तर विराजला जायचं आहे का आधार कार्ड अपडेट करायला, म्हणून त्याला मी लवकर उठवलं आहे. तो गेला आंघोळीला. त्याला म्हटलं लवकर जा, कारण की पोस्ट ऑफिस दुपारनंतर बंद होईल, म्हणून तो आता निघाला आहे. तर चला मग आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करेल सगळा. हां चला. आता मी चालले आहे विराजला घेऊन. त्याचं आधार कार्ड पण अपडेट करायचं आहे आणि त्याला 1-2 टी शर्ट घ्यायचे आहे. मी ऑनलाईन टी शर्ट मागवले होते विराजला. बऱ्याच वेळा ऑनलाईनच मी शॉपिंग करते, पण ते ऑनलाईनचं काय होतं ना, सगळं असं बुनके टी शर्टवर निघतात आणि ते कलर वगैरे पण जातो. तर मी त्याला बोलले की आपण जॉकी म्हणून तिथे शॉप झाले जॉकी, तिथे आपण तुला टी शर्ट घेऊ. जॉकीचे टी शर्ट खूपच छान असतात, थोडे कॉस्टली असतात, पण त्याला म्हटलं जाऊ तुला 1-2 टी शर्ट मी तिथनंच घेऊ, चांगल्या क्वालिटीचे मी तुला यावेळेस घेऊन देईन. तर चला मग आता आपण जाऊया, टी शर्ट पण घेऊया विराजला आणि त्याचा आधार कार्डही अपडेट करूया. तर चला. तर आता आम्ही पोहोचलो आहे इथे जॉकी शॉपमध्ये. तर चला मग बघूया कोणते शर्ट त्याला पसंत पडतात. मला इथे 2 कलर आवडलेले आहे. हा एक कलर आणि एक दुसरा कलर आहे, तो विराज गेला आहे घालायला. तर दाखवता आहे विराज तुम्हाला घालून. तर मग चला बघूया. तर हा एक पसंत केला आहे विराजनी. कसं वाटतंय? मस्त कलर छान आहे ना. हां, आणि तो एक रेड कलरचं घे ना. हा एक आहे, सेम साईज आहे. हां पण मस्त आले. पण साईज बरोबर आहे ना? साईज बरोबर आहे. ठीक आहे घे. हां, याची किती प्राईज आहे? 600चा आहे एकच. जॉकी आहे ना त्याच्यामुळे महाग आहे. भारी पण तुला आवडला ना बाळा? घे. मस्त. तर हा पण एक घेतला आहे विराजने, त्याला हा पण आवडला त्यामुळे हा एक घेतला आहे. व हे 2 कलर त्याला आवडले, हे दोन्ही कलर घेतले. तर मी हा एक नाईट ड्रेस पसंत केला, जॉकीचा आहे हा पण, आणि खूपच छान आणि एकदम सॉफ्ट कॉटन आहे. तर मी इथे वेअर करून बघितला, मला खूप आवडला आणि मी हा एक घेतला आहे. तर इकडे पण खूप छान छान नाईट ड्रेस आहे. चला. टी शर्ट वगैरे घेऊन आता आम्ही निघालो आहे हे बघा. आणि तर इकडे विराजचे आधार कार्ड पण अपडेट झाले आहे. आणि आज शनिवार होता, बरं झालं आम्ही लवकर गेलो, कारण की पोस्ट ऑफिस लवकर बंद होते, पण आमचे हे पण काम झाले आहे आज. अगं तन्वी, तुला येणार नाही तिला पाणी पाजता बाळा, सगळं तिच्या तोंडात जाईल. तू पण लहान आहे अजून. तिला केवढी आवड, तिला पाणी पाजती ती. लाडूला पण तिच्याच हाताने पाणी प्यायचंय. ही लाडूची फ्रेंड आहे. हाय तन्वी, हाय बोल. हाय. तर हा आमचा लग्नाचा फोटो आहे आणि माझे मिस्टर हे 2008 एक्सपायर झाले होते. तर आणि हा जो फोटो आहे हा मोठा मुलगा पोटामध्ये असताना 7व्या महिन्याचा आम्ही फोटो काढला होता. आणि हा आहे माझा मोठा मुलगा, त्याचा फर्स्ट बर्थडेचा फोटो आहे हा. हा विराज आहे 6 मंथचा फोटो. तर संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि मी बसतो त्या आईसोबत गप्पा मारत. आणि जस्ट आत्ता आम्ही बिग बॉस बघितलं. जिओ सिनेमावर बिग बॉस OTT सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये आले आहेत कोण, अरमान मल्लिक 2 बायकांना घेऊन, आणि शिवानी कुमारी पण आली आहे, यूट्यूबरच आहे ती पण. तर आईला मी सांगितलं, आई हे सगळे यूट्यूबर आहे म्हणलं, आपल्यासारखे यूट्यूबला व्हिडिओ बनवतात आणि बघ ते कुठं गेले बिग बॉसमध्ये. ती म्हणते तू पण जा. हां, मी पण जाऊ. ते असं जाता येत नाही आई, ते त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे, हो की नाही? हां, वेळ आल्यावर जा, वेळ येईल म्हणती. अहो का, तुम्ही चांगले आशीर्वाद द्या सगळ्यांनी, मग जाऊ आपण पण. आपल्या ताईची ID एवढी शेअर करा महाराष्ट्रामध्ये,
की मला बिग बॉसकडनं आली पाहिजे ऑफर. माझी आई म्हणती या टीव्हीवर दिसेल का? म्हटलं हा मी गेले का या टीव्हीवर पण दिसेल. तिला खरंच वाटायला लागलं, आईला माझ्या खरं खरं वाटते की मी जाणार आहे बिग बॉसमध्ये. काय सांगायचं, कसं आहे म्हाताऱ्या लोकांना काही कळत नाही, हो की नाही, त्यांना समजून सांगावं लागतं. तर मी तिला समजून सांगितलं, मग तिला समजलं की असं असतं म्हणून. तिला म्हटलं महाराष्ट्रातल्या लोकांचं तर आपल्यावर प्रेम आहेच, आणि एवढं प्रेम द्या की एवढी आयडी शेअर करा ना, एवढी आयडी शेअर करा ना की कधीतरी हे स्वप्न पूर्ण होईल. आणि एवढं 2-3 दिवसामध्ये ना मी व्हिडिओ अपलोड केले ना, त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट आलेल्या आहे ना, म्हणजे तुमचे सर्वांचे फार कौतुक मला वाटते की तुम्ही सर्वजण मला एवढी छान कमेंट करता आहे. आणि मी तुमचे सर्वांचे खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघतात, तुम्ही आवडीने बघतात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खूप आभारी आहे. आणि सगळ्यात तुम्ही ते कमेंट जे करतात ना, एवढं छान वाटतं ना कमेंट वाचून की व्हिडिओ बनवायला उत्सुकता येते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, तुम्ही एवढी छान कमेंट करतात. तर आजचा हा दुसरा दिवस आहे संडेचा, रविवारचा. तर आता आम्ही निघालो आहे आणि विराज खूप नर्वस आहे कारण तो खूप रडला आहे. आता आम्ही निघालो आहे हॉस्टेलला. तर चला, तर आता विराज निघाला आहे आणि विराज तुमच्याशी बोलणार आहे काहीतरी, तर ऐका. ते माझे जेव्हा व्हिडिओ होते हॉस्टेलला सोडची, मी तुझ्यामधले कमेंट सगळे वाचले आणि सगळे खूप रडले. मला पण वेगळंच वाटतं ते ऐकून. छान कमेंट केली सगळ्यांनी, त्याचा धन्यवाद. आणि मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, डेली व्हिडिओ पहा मम्मीची. आता मी चाललो आहे, तुम्हाला नंतर भेटेन मी परत. काहीतरी 10वी संपल्यावर येईन मी डायरेक्ट, तेव्हा भेटेन परत, येईन व्हिडिओमध्ये. बाय बाय. त्या दिवशी तो गेला ना, मग घरी आल्यावर ते व्हिडिओ बघितली. आता त्याच्या खाली जेवढी कमेंट होती ना तेवढी सगळी विराजने वाचली. तर म्हटलं मम्मी किती छान आहेत का सगळे सबस्क्रायबर, किती प्रेम करता आपल्यावर. म्हटलं तू त्यांच्याशी बोल 2 शब्द. तर मग म्हणून तो बोलला. तर चला आता आपण निघालो आहे, जाऊया. आणि हा पण आला आहे सोडवायला. आम्ही तिघंच आलो आहे. लाडूला झोपवली आहे आणि आईला लाडूजवळ बसून आले आहे आईला, कारण की लाडू खूप त्रास देते, खूप त्रास देते. त्यामुळे मग आईला म्हटलं तू तिला सांभाळ, मी येते याला सोडून. चला मग. तर आता दुपारचे 3 वाजले आहे आणि ॲक्च्युली सकाळपासून विराजने फक्त चहा बिस्किट खाल्लं होतं. तर त्यामुळे मी त्याला आता इथे एका हॉटेलमध्ये घेऊन आले आहे. म्हटलं त्याला काहीतरी खाऊ घालून मग पाठवूया, कारण की हॉस्टेलला संध्याकाळी 7 वाजता जेवण येईल आणि मग तोपर्यंत तो उपाशी राहील. त्यामुळे मी त्याला इथे घेऊन आले आहे हॉटेलला. आता मी त्याला जेवायला वगैरे घालते आणि त्याला मी पोहोच करते. चला मग. तर आम्ही ऑर्डर केली आहे चिकन चिल्ली. आता आम्ही जेवण मागवलेलं आहे ते बघा. आणि जेवण करून आता मी घरी जाणार आहे आणि हा याला सोडून येईन हॉस्टेलला, कारण की आता हॉस्टेल लांब आहे इकडनं आणि मी जर गेले ना उशीर होऊन जाईल. आणि लाडू एकटी घरी, कोणी नाही तिला बघायला, पडली वगैरे तर भीती वाटते. तर आणि ती आवाज आईचा ऐकत नाही. आईला बघितलं का रडते ती. आईने तिला झोळीतनं पण काढू शकत नाही कारण ती रडती. त्यामुळे याला म्हटलं तू दादासोबत जा आणि मी घरी जाते. हा त्याला येईन सोडवून आता. चला मग. तर आता आम्ही निघालो आहे इथून जेवण वगैरे करून. बाय विराज, बाय. ए हळूहळू जा बरं का साहिल, एकदम हळूहळू जा बाळा. बाय बाय बाळा. तर साहिलचा मित्र आला होता घ्यायला. तो म्हटला की मम्मी मी जातोच विराजला सोडवायला तुझ्या घरी. तर आता मी घरी निघाला आहे. तर रात्रीचे 11 वाजले आहे आणि सगळे झोपले आहे. आणि आज काही मला झोपच येत नाही आहे, कारण की विराज असं जवळ असायचं ना माझ्या इथे. हे बघा आम्ही खाली झोपतो इथे, हे बघा. आणि इकडे विराज झोपायचा इथं. आणि एकदम असं एकटे वाटतंय नाही का. आणि मोठा मुलगा ना तो वरती माझे वडील आहे ना, त्यांच्याच साईडला एक बेड आहे छोटासा, तिथे झोपतो मोठा मुलगा.
आणि आज विराज इतका रडला ना, माझ्या आईला बोलला, माझ्यासमोर तर बोलत नाही, त्याला माहिती मम्मी ओरडल की आजी मला एवढं वर्ष घरी राहू दे, मला जायचं नाही हॉस्टेलला, मला घरीच राहू दे आजी, तू सांग ना मम्मीला. पण आता मी त्याला समजायला पाहिजे, मी काल फी भरली, पैसे भरले आणि इथे राहणं शक्य नाही आहे. इथे कसं आहे, काही थोडेसे प्रॉब्लेम आहेत, जेवणाचे प्रॉब्लेम, वेळेवर जेवणाचं म्हणजे होतात. कसं असतं, थोडंसं प्रॉब्लेम होतं, तुम्ही थोडं समजू शकता. आणि हॉस्टेलला काय नाही, वेळेवर जेवण भेटतं हॉस्टेलला, तर त्यामुळं होतात घरी ठेवायचं. पण मी नसल्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतात. शेवटी कसं आई ती आई असते, प्रत्येक मुलाची आई ती आई असते. पण आता त्यांना कोण समजून सांगा, त्याला वाटतं की मला टाकलं हॉस्टेलला असं. तर शक्यतो मी प्रयत्न करेन विराजला 11वीला जवळ ठेवण्याचा, आणि मी स्वतःच विचार करते पुण्यात राहायला यायचा. तर पुण्यातच मी फ्लॅट घेणार आहे पुढच्या वर्षी. विराज जेव्हा 10वी पास होईल ना, तेव्हा मी प्रयत्न करेल की पुण्यात फ्लॅट घेऊन पुण्यामध्येच विराजला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन पुण्यामध्ये राहण्याचा मी प्रयत्न करेल पुढच्या वर्षी. तर एवढं वर्ष थोडंसं टफ आहे त्याला पण आणि मला पण, कारण की मलाही खूप वाईट वाटलं आज. आणि त्याला ना, जेव्हा गाडीवर गेला ना, त्याची म्हणजे सारखं तर मला बघत होतं वळून पाठीमागं, आणि त्याला त्याला खूप मजा आहे. माझ्या मुलाला त्याला माझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या मुलाचं, लहान आहे विराजचं. तर आता असतात प्रॉब्लेम आहेत, काय सांगणार तुम्हाला आता. सगळ्या गोष्टी कसं आहे, माणसाला सांगता नाही येत घरातल्या. ठीक आहे. तर आणि तुम्हाला वाटत असेल की एवढं मोठं घर आहे, तुमच्या वडिलांचं एवढं मोठं घर आहे, का बरं तुम्ही ठेवत नाही, असं तुम्ही मला म्हणजे प्रत्येकाला मला कमेंट पण आलेली आहे की तुमच्या भावाकडेच ठेवा, एवढं मोठं घर आहे, त्याला करता काय करायचं एवढं मोठं घराचं, काहीच नाही ठेवता येत. घरात काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे फक्त मलाच माहिती. आणि मी येईल अशी वेळ येईल की त्या दिवशी मी मी सगळं सांगेन. कधीतरी ती पण वेळ येईल, त्यावेळेस मी सगळं सांगेन की काय प्रॉब्लेम होता आणि असं का झालं की त्याला हॉस्टेलला टाकावं लागलं मला, असं का प्रत्येक बोलण्याची ना काहीतरी वेळ असते, हो की नाही. तर ते माणसाने वेळेनुसार बोललेलंच बरं असतं, हो की नाही. आणि घरी राहून अभ्यास पण होत नाही. पहिली गोष्ट, अभ्यास करणार नाही, मित्र येणार, मग त्याला मित्र घेऊन जाणार, असं होतंच घरी आलेली. आणि मला नव्हतं वाटत की मी 10वीला त्याला घरात ठेवावं. मला मेंटली मला शांत ठेवायचं होतं. तर आज थोडंसं एकटं वाटते आणि झोप नाही येते मला, कारण की पुन्हा तर आता 2 दिवस होता ना सोबत माझ्या, तर झोप नाही येते. बसली आहे मी, विचार करते आपलं म्हटलं चला. आणि ठीक आहे, आता मी ठेवते म्हणजे फोन नाही ठेवत, व्हिडिओ स्टॉप करते. तर आता आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि येईल पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि विराजने सांगितलेलं आहे ना, दबादब शेअर करा, ओके नाही. बाय.